हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात? सो रोजच्याप्रमाणे डेली काम कंप्लीट करून आपलं लेक्चर घेऊन कॉलेजवरून मी जस्ट घरी आले. दुपारचे 2-2:30 होत आलेत आणि सकाळपासूनची सेम प्रोसेस. सकाळी तर वेळच भेटत नाही की कुठल्या गोष्टीसाठी. मला 5ला उठून सर्व आवरून आयुषचा टिफिन बनवून त्याचं लवकर स्कूल असतं, सो 8ला त्याला पाठवावं लागतं. परत नंतर माझं आवरून कॉलेजला जाणं, लेक्चर घेणं, तिथले वर्क्स काय असेल, असाइनमेंट वगैरे सगळं चेक करणं, जे काही काम आहे ते करून आता मी घरी आली आहे. आणि आता इथून पुढे फ्री असेल, कारण मी आज सकाळी सगळी कामं आवरून गेले होते. आता जेवायचं आहे, अजून जेवलेही नाही आहे. सो हां, आणि आयुष पण आज स्कूलला गेला आहे. तो येईल परत 3:30 वाजता. आणि त्याची डान्सची प्रॅक्टिस मस्त चालू आहे आणि त्याचं गॅदरिंग पण जवळ येते. अगदी 4-5 दिवसांवरती राहिलेलं आहे, त्यामुळे तो पण खूप एक्सायटेड आहे. पण असं आहे की आमच्याकडे इतकी थंडी पडते. रात्रीचं 11 म्हणजे 11 डिग्री सेल्सिअस तरी सकाळ सकाळ टेम्परेचर असतं. सो ह्या टेम्परेचरमध्ये मुलांना शाळेला एवढ्या लवकर पाठवणं थोडंसं नको वाटायला लागलं आहे मला तर. बिकॉज त्याला थंडीची थोडीशी म्हणजे ॲलर्जीच आहे. थोडं जरी थंड वारं लागलं, काही खाल्लं थंड की सर्दी चालू, त्यामुळे त्याचं टेन्शन आहे. सो स्कूलने थोडंसं टायमिंग काय करावं, लेट केलं, 9-9:30 जरी केलं ना तर इनफ आहे. मुलांना आपण तयार करू शकतो आणि त्यांची झोपही कंप्लीट होऊ शकते. थंडीमध्ये कसं थोडी जास्त झोप येते. तर अशा प्रकारे माझं रुटीन डेलीचं असतं. तो आला की त्याला काहीतरी बनवून देणं, थोडा वेळ त्याला रेस्ट करू देणं आणि नंतर त्याचं स्टडीज, परत खेळायला थोडा वेळ मी स्वतः त्याच्यासोबत जाते, खेळते, कारण दुसरं कोणी इथे नाही आहे. आम्ही दोघंच असतो. सो आम्ही 7पर्यंत खेळतो. 7ला परत स्टडी, परत डिनर, जेवण आणि परत झोपण्याचं सिम्पल लाईफ आहे, सिम्पल रुटीन आहे. एकदम शांत माझी लाईफ आहे. माझ्या लाईफमध्ये कधी दगदग नाही आहे, काही नाही आहे. मी माझ्या पद्धतीने माझं लाईफ जगत असते. सो जसं आपल्याला जमेल तसं आपण नक्कीच आनंदी पण राहिलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे, वर्किंग राहिलं पाहिजे. माणसांनी नेहमी बिझी राहावं, तसं मी नेहमीच बिझी असते ऑल टाईम. ठीक आहे, तर भेटू आयुष आल्यानंतर. बाय.